राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून 2 दिवसीय शिबिर जे आहे ते शिर्डीमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। अजित पर्व नवसंकल्प शिबिर 2025 दिशा विकासाची आणि पुरोगामी विचारांची या टॅगलाईन खाली ही संपूर्ण 2 दिवसाचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचं शिबिर होताना पाहायला मिळतंय। सध्या आपण शिबिराच्या ठिकाणी आहोत। शिबिर शिर्डीमधल्या पुष्पक रिसॉर्टमध्ये होणार आहे आणि संपूर्ण जेवढे या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे 41 आमदार निवडून आलेत त्या सर्वच आमदारांचे फोटो जे आहेत ते बॅनरवरती लावण्यात आलेले आहेत आणि आपण पाहू शकतो की छगन भुजबळ जे गेल्या काही अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नाराज होते त्यांचा देखील फोटो जो आहे तो बॅनरमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी 10 वाजून 10 मिनिटांनी झेंडावंदन होणार आहे त्या ठिकाणी आपण उभे आहोत। 10 वाजून 10 मिनिटांपासून या संपूर्ण शिबिराला जी आहे ती सुरुवात होणार आहे। राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवार यांच्याकडनं हा झेंडावंदन होणार आहे आणि आपण पाहू शकतो की झेंडावंदनाच्या समोर महाराष्ट्र राज्याचे जे पहिले मुख्यमंत्री म्हणून राहिलेले होते यशवंतराव चव्हाण त्यांचा मोठा बॅनर फ्लेक्स जो आहे तो लावण्यात आलेला असल्याचं पाहायला मिळतंय। यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवरती आपण चालणार आहोत अशा पद्धतीचं एक टॅगलाईन जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे आणि गेल्या ज्यावेळेस दोन्ही शरद पवार यांच्यापासून वेगळ्या झाल्यापासून अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवरती चालतोय अशा पद्धतीचं दाखवण्याचं काम जे आहे ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सातत्याने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या ठिकाणी शिबिर होणार आहे त्या ठिकाणची दृश्य जी आहेत ती तुम्हाला दाखवू इच्छितो। संपूर्ण या ठिकाणी जे आहे पुष्पक रिसॉर्टच्या या संपूर्ण भागामध्ये शिबिर होणार आहे आणि शिबिराची ही आसन व्यवस्था आपण पाहू शकतो। गेल्या काही दिवसांपूर्वीच या शिर्डीमध्येच भाजपचं देखील अधिवेशन जे आहे राज्याचं अधिवेशन पार पडलेलं होतं आणि आज काही दिवसांनंतर म्हणजे आज आणि उद्या 2 दिवसीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिबिर जे आहे ते या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत पवार, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। या संपूर्ण शिबिराला कशा पद्धतीने तयारी तुमच्याकडनं करण्यात आली आणि किती पदाधिकारी राज्यभरातले या शिबिरासाठी दाखल होतील? या शिबिरासाठी आज आणि उद्या 18 व 19 तारखेच्या शिबिरासाठी निमंत्रित 500 पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे। हे शिबिर 18 म्हणजे आज चालू होऊन उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे। परंतु ह्या शिबिरामध्ये मुख्यत्वे कोणत्या गोष्टीला धरून हे शिबिर चालणार आहे? कारण की 41 आमदारांचं पाठबळ आता विधानसभेमध्ये तुम्हाला मिळालेलं आहे, तुमच्या पक्षाला मिळालेलं आहे, घवघवीत यश प्राप्त झालंय, महायुतीची सत्ता देखील थम्पिंग मेजॉरिटीवरती आली आहे। आता या शिबिरामधली पुढची वाटचाल कशी असते? नक्कीच या ठिकाणी या महाराष्ट्रातील जनतेने माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांना चांगल्या पद्धतीने भरघोस असं यश या ठिकाणी आमच्या पक्षाला दिलेलं आहे। आज आता ह्या शिबिरामध्ये आमचं प्रमुखतः सदस्य नोंदणी सभासद नोंदणीचा कार्यक्रम या ठिकाणी चालू होणार आहे। त्यानंतर ही जी काही पुढच्या येणाऱ्या आगामी ज्या निवडणुका आहेत त्या संदर्भात या प्रमुख पदाधिकाऱ्यांना या शिबिरात मार्गदर्शन केलं जाणार आहे। परंतु भाजप सातत्याने 100% च्या संपूर्ण भूमिकेत उतरताना पाहायला मिळते। विरोधक देखील त्या गोष्टीला आरोप करतात की जर भाजप 2029ला 100% जर खेळत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं अस्तित्व काय असं देखील बोललं जातं। त्यामुळे या शिबिरामध्ये त्या गोष्टींवरती देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। या शिबिरावरती तसं काय काल माननीय प्रदेशाध्यक्ष साहेबांनी या प्रश्नाची उत्तर प्रेसमध्ये दिलेली आहेत। ह्याच्यावरती आमच्याकडे फक्त जबाबदारी ही जे आहे शिबिर याचं आयोजन व्यवस्थित करणं एवढं आहे। आम्हाला जशा सूचना येतील त्या पद्धतीने आम्ही काम करू। परत खरं तर आपण पाहिलं की जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी या संपूर्ण शिबिराचं आयोजन केलंय, परंतु राजकीय कोणती गोष्ट असेल त्या सगळ्या संदर्भात वरिष्ठ नेते मंडळी जे आहेत ते चर्चा करतील असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु 2 दिवसीय या संपूर्ण शिबिरामध्ये अनेक राजकीय जे विश्लेषक आहेत, राजकीय विश्लेषक त्यांची देखील भाषणं होणार आहेत आणि त्याचसोबतच पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांसोबतच मंत्र्यांची प्रभावशाली भाषणं होणार आहेत। त्यामुळे या संपूर्ण भाषणांमधून कार्यकर्त्यांना कोणता संदेश या नेत्यांकडनं आणि राजकीय विश्लेषकांकडनं दिला जातोय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।